अश्वमेध सोयाबीन उत्पादक गट. तुम्ही प्लीज बोला. नमस्कार सर. नमस्कार. सर मंठावून बोलतो मी. हा बोला. आम्ही मागील 4-6 वर्षापासून सोयाबीन आणि तूर आंतरपीक घेतो बघा. ओके. मी सोयाबीनच्या 2-3 व्हरायटी बदलले बघा. आपली मारुती, चारू, नंतर गोल्ड 100 ग्रीन कंपनीची. हा हा त्याच्यावर काय झालं बघा, सारखा सारखा मर लोग लागतो बघा. बरोबर फांदी बरोबर. मरती किंवा आतून सगळं पोकळ होती हा तुरीची झाडं. माझ्याकडे हा फोटो बी शेअर करणार. हा तर ह्यावेळी काय केलं पाहिजे? सारखं मर हे होतोय. चारू मारुती हे वाण त्यांनी लावले होते. तर घंटे सर काय करावं बरं? त्यांनी हे वाण बदलावं. हा आणि आत्ताच पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे गोदावरी वापरायला हरकत नाही, जेणेकरून त्याच्यात मर पण येणार नाही, वाज रोग पण येणार नाही. जमीन आणि काहीच आहे सर, पण क्षेत्र कोरडं होईल बघा पूर्णपणे. मग बीडीएन वापरू का सर? मग 711 पण त्यांनी करेक्ट वापरले सर. करेक्ट. आणि सर गेल्या वर्षी मी वार्डन सारखं औषध म्हणजे खूप चांगल्या प्रकारे लावून बघन, तरी पण मर आलीच बा त्याच्यावर. फांदी मर, झाडे मर. तुम्ही तिथे त्या शेतामध्ये किती वर्षापासून तुरीवर तूर घेताय? 4-5 वर्षापासून घेतो बघा. मग तुम्हाला थोडस क्षेत्र बदल म्हणजे क्षेत्र थोडंसं तुम्हाला बदलावं लागेल. एक वर्ष आणि ब्रेक. तिथे तुम्ही बायोमिक्स हे सर्वसाधारणपणे 4 किलो प्रति एकरी जमिनीत टाका. जर पाण्याची व्यवस्था असेल तर आत्ताच टाकून दिलं तर चांगलं राहील, जेणेकरून हे कमी होईल. पेरणी आधी टाकायला जमन का सर? होय होय होय. फक्त ओल असली पाहिजे जमिनीमध्ये. म्हणजे पेरताना वापशाव जमीन असताना तुम्ही पेरणार त्यावेळी शेणखतात नाही, बायोमिक्स चांगलं मिक्स सर. करू द्या. हा घंटे सर चालेल ना? हॅलो सर. शेणखत गेल्या हे वर्षी बघा. कुजलेलं असलं पाहिजे सर, हा हा नाहीतर मग उमणीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. करेक्ट करेक्ट. हा. ठीक आहे. सर ड्रिंचिंग सुद्धा केली मी ट्रायकोडर्माची आणि सुडोमोनासची गेल्या वर्षी. हा तरी पण काही नियोजन नाही झालं बघा. तूर ऑगस्ट महिन्यात पूर्ण तूर जळून गेली पाहिजे. प्रॉब्लेम तुमच्या जातीत होता गाववाले. तुम्ही जी जात लावली ना, चारून ती कुठली दुसरी मारुती. हो. थोडं आपण ह्यावेळी काय करूया की जात बदलूया, कारण आपण मुळावर घाव घालत नाही, फांद्या तोडत बसतोय. सो आपण औषध उपचार न करता अशा जाती लावू की ज्या थोड्याशा वांज रोग असेल, मर रोग असेल, याला प्रतिकारक्षम आहेत, आणि गादी वाफ्यावर लागवड करू. मग बघा तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. ठीक आहे बरोबर सर. ना पाटील सर किंवा कुठे सर? हो, बिलकुल बिलकुल. येस. तर कसं आहे की मंठ्याकडच्या जमिनी सुद्धा थोड्याशा परभणीकडच्या भारी जमीन आहेत, तर आपण हा गोदावरीचाही विचार केला तर हरकत नाही. जर जून मध्ये पेरणी होत असेल तर भारी जमिनी आहेत, थोडंसं पाणी धरून ठेवतात आणि ती मर रोगालाही प्रतिकारक आहे. ठीक आहे. चालतंय. ओके ओके. पुढचा प्रश्न सर, हा मी एक बोलू का सर? सर प्लीज बोला बोला गीते सर. सर आता काय खूप